व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम. या उपक्रमांतर्गत नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र या संकल्पनेखाली दिल्लीमध्ये प्रशासकीय सेवेमध्ये असणाऱ्या मराठी अधिकाऱ्यांच्या मुलाखतीची ही शृंखला आपण सुरू करत आहोत. आणि याची पहिली मुलाखत या ठिकाणी पुढचे पाऊलचे तत्कालीन अध्यक्ष, सोलर सोसायटी ऑफ इंडियाचे सेक्रेटरी, पॉवर सेक्टर स्किल काउन्सिलचे सेक्रेटरी आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय प्रफुल्ल पाठक सरांच्यापासून करत आहोत. सर, स्वागत आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. सगळे तुम्ही जे काही इंट्रोडक्शन केलं ते सगळे पूर्व म्हणजे आणि यासाठी म्हणून खास महाराष्ट्रातून जी आपली टीम आलेली आहे त्यामध्ये टीम लीड करतायत जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर योगिता चौधरी मॅडम. त्याचबरोबर साक्षी आपल्यासोबत राणी इंद्रबाई पोस्ते मानकरे पुईमधून आहे, पूर्व आहे विद्याप्रतिष्ठान बारामतीमधून, स्नेहा GS कॉलेज खामगावमधून आहे, शंतनू आणि आर्यन हे दोघेही या ठिकाणी कमला कॉलेज नागपूरमधून आहेत आणि चैत्रा मॅडम आपल्या करिअर कट्ट्याच्या वतीनं आहेत. या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. दिल्लीमधले मराठी अधिकारी महाराष्ट्रातल्या मुलांना घडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात, त्यांची इच्छा असते आणि त्याला एक मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न आपण 7 ते 12 डिसेंबर या दरम्यान करणार आहोत. ही पहिली मुलाखत. सर, आपली परवानगी असेल तर सुरू करूया. सर, सारखी चर्चा होत असते की महाराष्ट्रामध्ये किंवा देशातही तरुणांची संख्या जास्त आहे, तरुणांनी काहीतरी वेगळं सुचवलं पाहिजे, केलं पाहिजे. 2024 मधला हा प्रश्न की काय करायचं नेमकं, म्हणजे बेरोजगारी आहे, माहिती मिळत नाही, जाईल तिथे स्पर्धा जास्त आहे, हे सगळं वाटतं. तुमच्या करिअरच्या कालावधीमध्ये हे कसं होतं? तसं बघितलं तर मी म्हणेन की आमच्या काळात आजच्या मुलांना ज्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं आहे तर त्या मनाने आमच्या वेळेस स्पर्धा नव्हती. पण ॲट द सेम टाइम हे म्हणता येईल की आज ज्या संधी उपलब्ध आहेत किंवा आज जे नवीन नवीन मार्ग आपल्याला दिसायला लागले आहेत तर ते आमच्या वेळेस नव्हते. म्हणजे अगदी फ्रँकली सांगायचं म्हणजे किंवा अगदी तुम्हाला सांगतो, मी आत्तामध्ये आम्ही सिमल्याला गेलो होतो तर तिथे एक अधिकारी आमच्यासोबतचे होते, तर त्यांनी खूप छान वाक्य सांगितलं होतं की म्हणे आपल्या वेळेस कसं होतं म्हणे की देर इज नो ऑप्शन, त्यामुळे तुम्हाला हेच करावं लागेल. आता दुसरा भाग कसा झाला, आता मात्र वेगळं झालं. आता इतके ऑप्शन झाले आहेत की आता प्रश्न पडतो की जायचं कुठे. सो आमच्या वेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती जर म्हटलं तर हा एक मला बेसिक फरक जाणवतो. आमच्या वेळेस कसं आहे की बाबा क्लासेस करा, पर्सेंटेज मिळवा, ॲडमिशन घ्या, पुढे इंजिनिअरिंग करा, पुन्हा काहीतरी UPSC किंवा या सगळ्या ज्या परीक्षा असतील त्या किंवा ज्या असतील त्या करा आणि त्यातून तुमचं करिअर घडवा. आज मात्र तुम्हाला सांगायला मला आवडेल की आता माझा मुलगा आणि मुलगी त्यांनी मला 5-6 वर्षापूर्वीच सांगितलं होतं की बाबा आम्ही इंजिनिअरिंग पण करणार नाही आणि आम्ही मेडिकल पण करणार नाही. तर आता ठीक आहे, आम्ही तर त्या ह्याच्यातले पालक होतो की ठीक आहे, नव्या वाटा आहे हे आहे. पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की बाबा इंजिनिअरिंग करणार नाही आणि मेडिकल करणार नाही म्हणजे तुम्ही जगणार कसं. तर असं नाही आहे. खरं सांगायचं तर आता जरी सगळे जे विषय सांगितले ते जरी आपल्याला समोर दिसत असले तरी पण एक तेव्हाच्या आणि आत्ताच्या काळात एक फरक आहे की तेव्हा जी उपलब्धता होती ती आता त्या मानाने खूप आहे. खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि डिजिटलायझेशनमुळे म्हणा किंवा गुगलायझेशनमुळे म्हणा तुम्हाला ऑप्शन्स आहेत काय काय करता येतात. आमच्या वेळेस हे सगळं नव्हतं. आमच्या वेळेस फक्त नाकासमोर चालावं लागायचं आणि ते एकच टार्गेट असायचं की बाबा इथं हिट झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे, दुसरा विचार येऊ द्यायला आम्हाला स्कोपच नव्हता. त्यामुळे तुम्हाला मात्र म्हणजे भरपूर मार्ग आहेत. भरपूर मार्ग आहेत असं म्हणत असताना दिल्लीतून तुम्ही महाराष्ट्र बघत असता, महाराष्ट्रातील किती तरुण इथं तुम्हाला स्थिर स्थावर होताना दिसत आहेत किंवा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्यांना संधी देत असतात? महाराष्ट्रातून इथं अनेक तरुणांनी यावं ही आमची आधी पण इच्छा होती आणि आता ही इच्छा आहे. आणि आपण हा जो करिअर कट्टा आपला उपक्रम आहे त्याच्याशी सुरुवातीला आम्ही जे जोडल्या गेलो होतो त्याचं कारण पण हेच होतं की आम्हाला जे इथं एक्सपोजर मिळतं दिल्लीमध्ये ते तुम्हाला म्हणजे नवीन पिढीला तिथं मिळावं. कारण आमचं स्वतःचा एक किंवा माझं पण स्वतःचं एक मत आहे की
म्हणजे आपल्याकडची मुलं सुसंस्कृत, त्यांना चांगल्या प्रकारचं घरातून पण वातावरण असतं, ते हार्डवर्किंग आहेत, सिन्सिअर आहेत. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक असते की एक्सपोजर. तुम्हाला एक्सपोजर किती मिळालं आहे. हे तुमचं टॅलेंट आहे, पण तुम्हाला जर एक्सपोजरच नसेल मिळालं तर तुमच्या टॅलेंटला काही अर्थ नसतं. त्यामुळे आवश्यक असतं ते एक्सपोजर. आणि आम्ही नशीबवान ठरलो किंवा आम्ही काही बाबतीत थोड्याशा वेगळ्या वाटा चोखाळल्या. माझ्याही बाबतीत मी म्हणू शकेल की मी दिल्लीला आलो कारण मी वेगळी वाट चोखाळली. जर मी वेगळी वाट चोखाळली नसती, मी जर ठरवलं असतं किंवा माझं जे चालू आहे सुशेगात, आपण म्हणतो तसं महाराष्ट्रात खूप छान चालू होतं. किंवा आम्ही जेव्हा दिल्लीत आलो तेव्हा सगळेजण म्हणायचे किंवा महाराष्ट्रातली मुलं किंवा महाराष्ट्रातले लोक किंवा महाराष्ट्रातले जे कोणी आहेत ते दिल्लीत का येत नाही. आम्हालाही प्रश्न पडायचा की दिल्लीत खाली त्यांनी यायला पाहिजे होतं, ते आले असते तर त्याचा म्हणजे फायदा सगळ्यांनाच झाला असता. पण का येत नाही याच्यावर एकदा असं चर्चा चालू होती, तर तेव्हा त्या असं म्हणजे डिस्कशन मध्ये असं निघालं की महाराष्ट्रामध्ये ज्या फॅसिलिटीज किंवा ज्या प्रकारच्या सोयी किंवा जे अपॉर्च्युनिटीज महाराष्ट्रात होत्या, पण तिथे सगळं असताना त्यांनी इतर ठिकाणी का जावं. आता इथे जी लोक साधारणतः दिल्लीत दिसली त्याच्यात हे म्हणजे असे कोणाला व्यक्तिगत किंवा कुठल्या एका आपल्या एरियाला हे करायचं नाही, पण ज्या राज्यांमध्ये त्या मानाने संधी नाहीत त्या राज्यांमधली लोक इथे आली, कारण त्यांना माहित होतं की इथे जाण्याच्या पर्यायाने मला माझ्या राज्यात काही होणार नाही. तर हा एक महाराष्ट्र आणि इतर राज्यांचा किंवा दिल्लीत येणाऱ्यांचा फरक मला जाणवतो. आणि यावेळी आपल्याला स्वतःला अभिमान वाटायला पाहिजे किंवा महाराष्ट्र एक असं राज्य एक असं राज्य आहे की जे इतरांना मायग्रेट व्हायला कारणीभूत होत होतं. मग आपली माणसं आपली मुलं दुसरीकडे का कारणीभूत होतील. पण दुसरा एक भाग जो मी इथे आल्यावर स्वतःच्या अनुभवातून पाहिला तो सांगतो की इथे यायच्या आधी लोकशाही किंवा डेमोक्रेसी काय असते किंवा काय आहे, नंतर आपलं बजेट काय असतं, या गोष्टींपासून त्या मानाने मी अनभिज्ञ होतो किंवा आपल्याकडे आपण याच्याकडे लक्ष पण देत नाही. पण इथे मात्र ते आल्यावर जे मी बघितलं त्याच्यात एक गमतीचा किस्सा मी माझ्या बऱ्याचशा जेव्हा मी तरुण किंवा मुलांशी बोलतो तेव्हा मी आठवणीने सांगतो की 3 इडियट पिक्चर आमच्या काळी म्हणजे मधल्या काळात खूप फेमस झाला होता. आणि त्याच्यात एक तो छान सीन आहे की तो व्यक्ती जी कोणी आहे ती त्याला दाखवते मुलांना की बाबा याच्या वडिलांचं उत्पन्न इतकं आहे, याच्यातून एक शून्य काढला की दुसऱ्याचं उत्पन्न वडिलांचं उत्पन्न, त्याच्यात तिसऱ्याचं काढला की याचं, त्याच्यात हे दाखवलं की प्रत्येकाचं उत्पन्न कसं वेगळं आहे. तर त्यात मी थोडंसं एक्सप्लेन करताना सांगितलं की आपल्या देशाचं बजेट किती आहे. आपल्या देशाचं बजेट समजा एक्झॅक्ट फिगर आता मला नाही, पण आपण उदाहरणार्थ धरूया की 60 लाख 70 लाख करोड काय असेल समजा. म्हणजेच काय की इतका पैसा दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून दिल्लीत येणार आहे आणि शिवाय तो खर्च व्हायला वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाणार आहे. म्हणजे एकावरून तो येणार आहे, एकावरून जाणार आहे, म्हणजे त्याच्यात डबल तर ट्रॅव्हल आहे पैशाचा. आणि मग आपल्याला करायचं काय, तर आपल्याला इथं मी काय शिकावं किंवा मला काय येतं त्यातून मी माझी बकेट त्या हा जो काही फ्लो आहे त्यात कुठे टाकायची आणि किती मोठी टाकायची. खरं सांगायचं की कोणी म्हणेल मला एखादा म्हणेल की मला काय वर्षाला 2.5 लाख मिळाले चालतील, एखादा म्हणेल मला वर्षाला 5 लाख मिळाले पाहिजे, एखादा म्हणेल मला 20 लाख मिळाले पाहिजे. सो ही तुमची बकेट साईज आहे. आणि मग या सगळ्या ट्रॅव्हलमध्ये आपण काय केलं पाहिजे म्हणजे मग यातल्या कुठल्या तरी सिस्टीमचा आपण भाग होऊ आणि आपल्याला असं काहीतरी उत्पन्न मिळवता येईल, हा एक भाग आहे. तर याच्यावर साधारणतः मुलांना एक्सपोजर द्यायला हवं महाराष्ट्रातल्या, असं मला वाटतं. कारण जसं मी आता म्हटलं होतं की आपल्याकडे परिस्थिती चांगली आहे म्हणून आपण इकडे येत नाही, हे ठीक आहे. पण आपण इकडे येत नसल्यामुळे इथं हा जो मोठा एक म्हणजे आपण जगात आता जगातल्या पहिल्या काही देशांमध्ये आहे, आपण गेल्या काही वर्षांमध्ये इतकी प्रगती केली आहे की आपण एक मोठी इकॉनॉमी तयार होतोय. मग शेवटी आपला जगण्याचा मुख्य हे काय असतो किंवा मला एक व्यवस्थित आयुष्य जर जगायचं असेल तर मला काय मिळालं पाहिजे. आता याच्यात चांगलं आयुष्य जगायसाठी तुम्हाला तुमचे टार्गेट्स ठरवायचे असतातच, पण इतकं उत्पन्न झालं म्हणजे मी एक व्यवस्थित जगेल असं तुम्हाला वाटू शकतं. आणि मग त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आता UPSC करत असाल तर फारच चांगलं, कारण तिथे एक सगळ्यात म्हणजे महत्वाची परीक्षा आहे, पण कठीण पण आहे. कारण आज 10 लाख मुलं जेव्हा अप्लाय करतात आणि त्यातली साधारणतः 700-800 मुलं शेवटच्या त्या जे काही सिलेक्शन मध्ये असतात ते देतात,
किंवा आम्ही आता इथं आपल्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे या मुलांची मॉक इंटरव्ह्यूज घेतले जातात, तेव्हा आम्ही जेव्हा बघतो तर मुलं 8-8, 9-9 वर्ष सुद्धा या परीक्षेची तयारी करतात. पण हे बरोबर आहे का? इतकी वर्ष घालवणं ठीक आहे का? किंवा इतकी वर्ष घालवल्यानंतर काय प्रॉब्लेम येतील, 3 वर्ष घालवल्यावर काय प्रॉब्लेम येतील, फायनान्शियली काही प्रॉब्लेम आहे का, घरचे काही प्रॉब्लेम आहे का? तर ह्याच्यावर सुद्धा एक म्हणजे विचार व्हायला हवा की या परीक्षेत तर यशस्वी झाला तर प्रश्नच नाही, त्याचा खूप मोठा फायदा आहे. पण अदरवाईज काय, अदरवाईज खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. आता इकडची मुलं आम्ही जेव्हा बघतो तेव्हा ती आपल्याकडे इंजिनिअरिंग आणि मेडिकल सगळ्यात जास्त म्हणजे जास्त ज्याला पर्सेंटेज मिळतो इंजिनिअरिंग मेडिकल, त्यामुळे आपण म्हणतो की याची ऍडमिशन क्लोज व्हायला हायएस्ट हे गेलं. इथे मात्र तुम्हाला इंग्लिश लिटरेचर वाले दिसतील, ते सगळ्यात पहिले जो सगळ्यात जास्त मार्क्स असतो तो इंग्लिश लिटरेचर घेतो, दुसरा एखादा आणखी काय इकॉनॉमिक्स घेईल किंवा आणखी कुठले, म्हणजे ज्या विषयांना आपल्या भागात महाराष्ट्रात आत्ताचं एक्झॅक्ट माहित नाही पण काही वर्षापूर्वी असं होतं की अच्छा हे विषय करतात म्हणजे तुम्हाला काहीच करता येत नाही म्हणून तुम्ही आर्ट्स घेताय, तुम्हाला काहीच करता येत नाही म्हणून तुम्ही कॉमर्स घेताय. ही जी महाराष्ट्रात धारणा आम्ही बघितली होती तसं इथे नाहीये. इथे मात्र या सगळ्या जे विषय आपल्याकडे मागच्या बाजूला आहेत किंवा ज्या विषयांमध्ये म्हटलं जातं की काही करता येत नाही किंवा याला म्हणजे नुसतंच काहीतरी कॉलेज करायचं म्हणून करतोय, तसं नाहीये. आणि इथं एक्सपोजर ह्या शब्दाला महत्व येतं की इथं हे विषय का महत्वाचे आहेत, कारण इथे ज्या काही गोष्टी घडत असतात त्या सगळ्या ह्याच्यात या विषयाचं ज्ञान असणं आवश्यक असतं. तुम्हाला इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं ज्ञान नसेल पण या विषयांचं असेल तर इथे खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कारण आपण ही पॉलिटिकल म्हणजे आपल्याला पॉलिटिकल राजधानी पण म्हणतो किंवा आज मी जसं म्हटलं की जगातल्या महत्त्वाच्या देशांमध्ये आपण आहोत, त्यामुळे जगातल्या प्रत्येक देशाचे एम्बसीज इथे आहेत. प्रत्येक देशातली लोक वेगवेगळ्या निमित्ताने इथे येतात आणि इथे येऊन ते गव्हर्नमेंटशी इंटरॅक्ट करून पूर्ण देशात त्यांच्याजवळ जे काही आहेत ते काही करू शकतात किंवा आपल्याजवळ काही अडचणी आहेत किंवा प्रॉब्लेम आपल्या देशातले त्यांनी त्याच्यावर काही तिकडे त्यांच्या देशात काही मार्ग काढले असतील तर ते इथे येऊन सांगतात. नुसतेच येऊन सांगत नाही तर काही लोक म्हणतात आमच्याजवळ फंड्स आहेत, पैसे आहेत, तुम्ही हे जर करणार असाल तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ. अशा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स पण इथे येतात आणि त्या नुसत्या इथे काय येतात कारण इथून त्यांना पूर्ण देशभर जाता येतं. इथून त्यांना देशातल्या ज्या ज्या राज्यांमध्ये काही अडचणी असतील तिथं त्या प्रोजेक्टवर काम करता येतं. मग अशी जागा जर असेल म्हणजे थोडक्यात मी जे तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो त्यात तुम्हाला लक्षात येईल किंवा ही एक अशी आपण म्हणतो ना कट्टा किंवा एक चौक किंवा असं महत्वाचं जंक्शन दिल्ली आहे की कुठल्या ना कुठल्याही निमित्ताने का होईना तुम्ही इथे आलं पाहिजे आणि तुम्ही इथल्या गोष्टींमध्ये सहभागी झालं पाहिजे. आता तुमच्याशी बोलता बोलता मला आठवलं की देशातले अति उत्कृष्ट साहित्यिक, देशातले उत्कृष्ट कलाकार किंवा कुठलंही फील्ड घ्या, ज्या क्षेत्रात देशातल्या कुठल्या तरी राज्यात म्हणजे छोटं गोवा घ्या किंवा आणखी कुठलं त्या राज्यात जे काही चांगलं असतं एक्सलंट असतं त्या सगळ्याचं इथे शोकेस करणं म्हणजे दाखवणं हाही पण एक इथे उपक्रम चालू असतो. त्यातूनही तुम्हाला कळू शकतं की अरे मला पण तर फोटोग्राफीमध्ये आवड होती, मला तर डान्समध्ये आवड होती, डान्समधले या प्रकारात मला आवड होती. मग तुम्हाला इथे ते एक्सपर्ट त्यांची कला जेव्हा सादर करतात ते पाहायला मिळतं. ते पाहायला मिळालं तुम्हालाही वाटतं की अरे मी इथपर्यंत आहे मग मला काय चेंज केलं पाहिजे. सो अशा अनेक संधी हे आपलं राजधानीचं जे शहर आहे किंवा गाव आपलं जे राजधानी आहे तुम्हाला देतं. मग हे सगळं पाहण्यासाठी काय व्हायला पाहिजे जे आज तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत घडत आहे की तुम्ही दिल्लीत आला आहात, तुम्ही सगळ्यांना भेटायची इच्छा करताय, याशिवाय तुमचे काही इतरही ठिकाणी फिरण्याचे प्रोजेक्ट्स आहेत आम्ही ऐकलंय तुम्ही भेटणार आहात, तर त्याची जी संधी तुम्हाला मिळाली म्हणजे तुम्हाला एक्सपोजर मिळत आहे. आणि हे एक्सपोजर जेव्हा तुम्ही बघाल तर त्या एक्सपोजर मधून तुम्हाला स्वतःला शोधायचं आहे की बा मला माझ्या त्या एज्युकेशन सोबत काय करता येईल किंवा मला एज्युकेशन नाही आहे पण माझी आवड आहे तर त्या कुठल्या क्षेत्रात मी आता म्हणजे इथे भाग घेऊ शकेल आणि माझी कला सादर करू शकेल. आणि थोडीशी एक आणखी गमतीची गोष्ट आहे खरं म्हणजे की हे जंक्शन असल्यामुळे किंवा इथे हे सगळं घडत असल्यामुळे इथे जे घडतं ना त्याला एकदम मोठं एक्सपोजर मिळतं. म्हणजे समजा तू आहेस, तू इथे एखादी कला सादर केली किंवा ही आहे हिला काहीतरी एखादं आलं आणि एकदा इथे लोकांना माहित झालं की हिला येतं तर ते पूर्ण देशभर काय जगभर सुद्धा जाऊ शकतं. अदरवाईज आपल्या इथे काय होतं की तुम्ही तुमच्या तालुक्यात आहात, तुमच्या जिल्ह्यात आहात तर तालुक्या लेवलला तुम्हाला म्हणतील की हा खूप छान करते, पण तालुक्यातून जिल्ह्यातून आपला जो काही डिव्हिजन असेल तिथून मग मुंबईमध्ये जाणं आणि मग दिल्लीमध्ये पोहोचणं
म्हणजे असा जो रस्ता आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला त्यामुळे तुम्हाला आता गैरकंटाळमध्ये आणून सरळ तुम्हाला इथे यायला संधी मिळाली आहे. मी जसं ज्या शब्दावर भरले होते एक्सपोजर तुम्हाला मिळत आहे आणि या एक्सपोजरमधून तुम्हाला जे काही मिळेल त्याच्यापासून प्रेरणा इतरांनी पण घ्यावी म्हणून आपण चर्चा करतोय. सर खरं पाहिलं तर तुम्ही महाराष्ट्राच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप सहकार्य करताय. सर महाराष्ट्रातून UPSCची तयारी करण्यासाठी दिल्लीला बरेचसे स्टुडंट्स येतात पण सक्सेस रेशो खूप कमी असल्यामुळे मोस्ट ऑफ द स्टुडंट फेल्युअर्सला तोंड देतात. सो सक्सेस स्टुडंट आणि फेल्युअर स्टुडंट हे दोन्ही तुम्हाला येऊन भेटत असतील. सो त्यांचे एक्सपिरियन्सेस तुम्ही काय शेअर करू शकता? असं पाहिलं ना तर UPSC किंवा अशा ज्या परीक्षा असतात त्याचा सक्सेस आणि फेल्युअर ह्याच्यापेक्षा मी थोडंसं त्याला वेगळ्या प्रकारे सांगेन की या सगळ्या परीक्षांमध्ये कसं असतं की जसं इतर वेळेस असतं की तुम्हाला 35 मार्क मिळाले म्हणून पास झाले, इतके मिळाले पास झाले. इथे तसं नसतं. इथे जे काही तुम्ही प्रयत्न करून जे काही यश मिळवाल तर ते यश हे त्या रिक्वायरमेंट प्रमाणे असेल तर तुम्ही यशस्वी ठरता. अदरवाईज आपण त्याला फेल्युअर म्हणतो. पण मला त्याला फेल्युअर म्हणायचं नाही आहे. कारण या परीक्षांच्या तयारीच्या निमित्तानं जी मुलं इथे येतात तर त्यांनी जी तयारी केलेली असते तर त्यातून त्यांनी जे काही नॉलेज किंवा जे काही त्यांना म्हणजे मिळवलेलं असतं, एक्सपोजर पण म्हणेन मी, तर त्यातून खरं सांगायचं तर इतर अनेक ऑप्शन्स उपलब्ध असतात. त्यामुळे याच्यात मला असं वाटतं की यशस्वी आणि अयशस्वी हे मी मानत नाही. कारण जो येतो, तयारी करतो आणि म्हणजे प्रिलिम क्लिअर करतो, एखाद्यावेळेस मेन्स पण क्लिअर करतो, म्हणजे त्याच्यात असतंच. त्यांनी जे काही शिकलं त्यातलं त्यांनी मिळवलंच आहे. पण ठीक आहे, शेवटचा जो भाग असतो इंटरव्ह्यू आणि त्यातून सिलेक्शन होणं किंवा त्याला काही जे काही कारणं असतील त्यातून समजा तुमचा नंबर नाही लागला म्हणून तुम्ही अयशस्वी झाले असं मानायला मी तयार नाही. माझं म्हणणं की फक्त इथं अशी जी मुलं आहेत त्या मुलांनी थोडंसं स्वतःत बदल करायला पाहिजे. कारण मी सांगितलं त्याप्रमाणे की हा पहिले इतके म्हणजे समजा तिथे पहिले 800 घेणार असतील आणि तुमचा नंबर जर 802 असेल तर तुम्ही अयशस्वी आहे का नाही आहे अयशस्वी. तर त्यामुळे हे पहिली गोष्ट तर समजू नये मुलांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं तयारी करत असताना ज्या प्रकारची तयारी तुमची झालेली असते तर तिचा वापर खरं म्हणजे आणखी इतर अनेक ठिकाणी करता येईल. त्यामुळे इथे जी मुलं भेटतात त्याच्यात हा एक काळजीचा स्वर आमच्यासाठी पण आहे की जवळपास असं आम्ही ऐकतो की 8 ते 10 हजार मुलं इथे महाराष्ट्रातून येतात आणि राहतात. आता 8 ते 10 हजार मुलांनी एक वर्षाचा किंवा साधारणतः महिन्याचा जर आपण खर्च घेतला तर त्यांच्या फीज आणि बाकी सगळं म्हणजे मला असं वाटतं 25 ते 30 हजार तर कमीत कमी एका महिन्याचा म्हणजे एक मुलगा इथं एका वर्षात 3.5 ते 4 लाख रुपये खर्च करणार. आता आम्ही जे ऐकलंय की बाबा इथे 3.5 ते 4 लाख खर्च करायचे म्हणजे तिथे 1 एकर शेती विकली, तिला 4 किंवा 5 लाख मिळाले आणि मग ते मुलाला दिले आणि त्याच्या मागची भूमिका ही की चला बाबा पोराचं म्हणजे एफर्ट्स आणि नशीब सगळं मिळून जर पोरगा झाला तर आपलं आयुष्य बनेल. हा विचार आहे पण याला ही एक आडकाठी आहे की एक मार्जिन आहे, त्याच्या वर तुम्ही गेले तर तुम्ही यशस्वी आणि अदरवाईज आपण सरळ अयशस्वी होतो. तर तिथे मुलांनी अनुभव जे आहेत ते असे आहेत की मुलं लहान गावातून येतात, त्यांना वाटतं पण त्याच्यात काही काही गोष्टी ज्या आम्हाला प्रॉमिनंटली सांगायच्या वाटतात. कसं आहे की ग्रॅज्युएशन झाल्यावर तयारी सुरू करणं ही चूक आहे. आम्ही जे ऐकतो जी मुलं सक्सेसफुल होतात ती साधारणतः त्यांच्या साधारण अर्ली डेज मध्येच तयारी सुरू करतात. इव्हन तयारी म्हणजे एक छान तू विचारलं तर म्हणजे मी जेव्हा इथे नवीन नवीन आलो 12 वर्षापूर्वी तर तेव्हा माझ्या संबंधात एक जण ज्यात म्हणजे चांगल्या प्रशासकीय पदावर होते UPSC IAS म्हणून, त्यांना असंच मी तेव्हाच आम्ही असे होतो की आम्हाला इथलं काहीच एक्सपोजर नव्हतं. आम्ही म्हटलं की बुवा हा एक आमच्याकडे मुलगा आहे, हा खूप हुशार आहे आणि त्यामुळे याला आम्ही UPSCचा विचार करतोय. त्यांनी मला पहिल्यांदा क्रॉस केलं की हुशार माणसाने या परीक्षेत जावं असं कुठे आहे म्हणे. तर UPSC किंवा या ज्या परीक्षा याची एक पद्धत आहे अभ्यास करण्याची किंवा नॉलेज गेन करण्याची आणि त्याला अपिअर होण्याची. त्यामुळे ती एक महत्वाची गोष्ट मी स्वानुभवावून सांगू शकतो. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही त्या लेवलला पोचला नाहीत त्या कट ऑफच्या पण तुम्ही तुमचं नॉलेज गेन केलं आहे, तुम्ही माहिती घेतली आहे तर त्याचा दुसरा ऑप्शन काय होऊ शकेल, त्याचा मला कुठे चांगला
उपयोग होऊ शकेल याच्याकडे मात्र मुलांनी बघितलं पाहिजे. आणि दुसरं आणखीन एक आहे की तुम्हाला डिमांड सप्लायबद्दलही जर माहीत असेल तर आहे की जेव्हा इथं खूप मुलं येतात तर इथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे त्यात तुम्हाला जागा घ्यावी लागेल. मग तुम्ही सगळे आले की त्याची कॉस्ट वाढून जाते. जी रूम अदरवाईज ज्याला 5,000 कोणी देणार नाही तिला लोक 10-15 देतील. किंवा तुम्ही जर 7-8 हजाराची रूम मध्ये आम्ही जे काही थोडं टीव्हीवर पाहिलं 7-8 हजार रूम असेल तर ती अगदीच आपल्या राहण्याला लायक आहे की नाही असं असून सुद्धा आपल्याला ती घ्यावी लागते. तर याच्यावर मात्र खरोखर सिरियसली विचार केला पाहिजे की UPSC झाल्यावर तुमचं लाईफ बदलणार आहे ही गोष्ट खरी आहे. पण जर दुर्दैवाने तुम्ही त्या मार्कला क्रॉस नाही करू शकले तर इतर काय काय आपण ऑप्शन्स निवडू शकतो, काय काय करू शकतो याच्याबद्दल मुलांनी विचार करून ठेवला पाहिजे आणि केला पाहिजे. म्हणजे तेव्हा UPSCचा टक्का वाढला तर आपण सगळेच आनंदी होणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न पण चालू आहे. पण 10 लाख मुलातून इतकी कमी मुलं जेव्हा निवडल्या म्हणजे त्या सिस्टीमचा भाग आहे तो, त्याचं काही असं कोणाचं म्हणजे त्यात काही बरोबर चूकचा विषय नाही आहे. तर त्यामुळे तो एक विषय म्हणजे मुलांनी पण लक्षात ठेवला पाहिजे की मी अटेम्प्ट म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यावरच मग मी अभ्यास करायला सुरुवात करायला पाहिजे हे चूक आहे. तुम्ही जर करायचं असेल तर तुम्ही आधीपासून त्याची तयारी केली पाहिजे. कारण आपल्याकडे काही मुलांचे उदाहरण आहेत की ते 21व्या 22व्या 23व्या वर्षी झाले कारण त्यांनी त्या पद्धतीचं एक अप्रोच ठेवला. त्यामुळे तो एक भाग आहे. आणि दुसरं आपली फायनान्शियल कंडिशन कशी आहे, आपल्याकडे म्हणजे रिसोर्सेस आहेत ते पुरेसे आहेत का, की कमी रिसोर्सेसमध्ये आपण असं काहीतरी करतो आहे त्याच्यावरही मुलांनी म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. आणि मी असं म्हणेल की या परीक्षेची तयारी करता करता आपल्या हॉबीज काय आहे किंवा आपल्याला आणखी काय गोष्टी करता येतात किंवा जगात काय बदल झाले आहेत. आता तर तुम्ही लोक नशीबवान आहात की तुम्हाला जगात काय चालू आहे हे एका क्लिकवर कळतं. तर त्यामुळे त्या दृष्टीने पण सुद्धा म्हणजे प्लॅन बी ज्याला म्हणतात तसा असायला पाहिजे. आणि किती वर्ष मी याच्यासाठी मेहनत घेणार हा पण एक प्लॅनचा भाग असावा असं मला वाटतं. अर्थात हे सांगणं सोपं आहे पण जेव्हा तुम्ही जवळपास पोहोचता तेव्हा असं वाटतं की चल बाबा इथपर्यंत पोहोचलो ते करून घेऊ. तर त्यामुळे अनुभव इथे जे येतात त्यात एकच आहे की शक्यतोवर जर शक्य असेल तर महाराष्ट्रातच अभ्यास करावा या सगळ्या गोष्टींचा. मध्ये आम्ही काही प्रयत्न जेव्हा केले होते त्यावेळेस आम्ही असं केलं होतं की आपल्या इथून जे काही आपले असे फॅकल्टीज आहेत त्यांना तिकडे नेता येईल का. म्हणजे साधारणतः पहिल्या 1-2 परीक्षा तरी मला असं वाटतं बऱ्याच वेळा की तिकडे दिल्या पाहिजे. आणि तशा प्रकारचं आता जसं एक आम्ही जेव्हा चर्चा होतो की दिल्लीमध्ये इथे ना वातावरण आहे, केलं कोणी तयार, आपणच केलं ना. मग आपण हेच वातावरण जर तिकडे सुरू केलं जसे आपल्याकडे लातूर पॅटर्न होते किंवा कोटा आहे तर असं 1-2 गावं आपल्याकडे सुद्धा अशी तयार झाली पाहिजे की जिथे गेलं की या सगळ्या प्रकारचं इकोसिस्टीम ॲटमॉस्फिअर तिथे तयार झालं पाहिजे. त्यातून तुम्हाला म्हणजे सक्सेस कसा मिळायचा किंवा ठीक आहे. आता इंटरव्ह्यूमध्ये घेताना ना एक गोष्ट आणखी मी तुम्हाला सांगेल. मी पुन्हा ना एकाच याच्यावर येतोय का एक्सपोजर. आपल्याकडे मुलं प्रिलिम पास झाले मेन्स पास झाले म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यूला येतात तेव्हा तिथे मात्र त्यांचं एक्सपोजर कमी पडतं. त्यांना इथल्या मुलांना ज्या गोष्टी माहीत असतात त्या त्यांना बऱ्याच वेळा माहीत नसतात. त्यामुळे तो एक भाग आहे की ज्याच्यावर खूप महत्वाने म्हणजे प्रायोरिटीनी वर्क व्हायला पाहिजे किंवा करायला पाहिजे. आणि इथं केव्हा यायचं हा एक भाग ठरवायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीचं इथं त्यांना राहायला जागा किंवा ज्या प्रकारचे प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात तर हे फेस करायच्या ऐवजी आपण काही वेगळं काही करू शकू का. आणि याचा प्रयत्न झाला याच्या आधी पण असं एक व्हायला पाहिजे. सर एक आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपला नागपूर पासून ते दिल्ली पर्यंतचा प्रवास कसा होता. मला तुला भेटल्यावर तुझं कुही ऐकल्यावर तर फारच कौतुक वाटलं. कारण म्हणजे मी थँक्स यांना देईल किंवा कुही सारख्या ठिकाणून सुद्धा तुला दिल्लीला घेऊन आले. आणि हेच हवं आहे की ज्या म्हणजे जिथं एक्सपोजर नाही तिथून तुम्हाला एक्सपोजर मिळायला हवं. कारण त्यांनी फरक पडतो. म्हणजे तुम्हाला अंदाज येतो किंवा आपण कुठे आहोत किंवा आपण काय प्रयत्न केले पाहिजे. आता माझ्या म्हणजे प्रवास नागपूर ते दिल्ली प्रवासाबद्दल म्हणशील तर मी एकदा एका
अशाच कुठल्या टॉपमध्ये म्हटलं होतं की नागपूरवरून जर का तो आपण काय असतं ते डी काय आपण जॉमेट्रीमध्ये ते हे वापरतो ना प्रोटेक्टर, तर ते नागपूरवर ठेवलं आणि तिकडे मुंबईपर्यंत वाढवलं आणि त्याला असं फिरवलं की इकडे दिल्ली येतं. म्हणजे तसं बघितलं तर नागपूर आणि मुंबई आणि नागपूर आणि दिल्ली यांच्यामधलं अंतर जर म्हणशील तर तेवढंच आहे. पण नागपूरमधली व्यक्ती मुंबईमध्ये समजा वर्षातून 15 वेळा जात असेल तर ती दिल्लीमध्ये 15 वर्षातून एकदा येते. तर हा एक ॲटिट्यूडनल चेंज आपल्याकडे यायला पाहिजे की म्हणजे मुंबईत गेलं तर आपल्या मराठी मुलगात आहे, मुंबईत गेलं तर आपली माणसं आहे. हे जसं बरोबर आहे तसं इथे पण बऱ्यापैकी मराठी माणसं आहेत, आपली माणसं दिल्लीत पण आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिले तर हा एक फरक पडायला हवा. आणि माझ्या बाबतीत असं घडलं होतं, म्हणजे माझ्या बाबतीत घडलेलं तर 2010 साली घडलं होतं. असाच थंडीचे दिवस होते आणि जानेवारीच्या महिन्यात मला कळलं की इथे अशी संधी मला मिळू शकते. आणि मग मी नॅचरली फॅमिली होती त्यामुळे त्यांना विचारलं की बा असं काही झालं तर काय करायचं. मला वाटलं हो म्हणतील नाही म्हणतील, पण त्यांनी म्हटलं नाही तुम्हाला जिथे योग्य वाटतं ते जाऊया. किंवा आपल्याकडे आणखीन एक पॅटर्न आहे की 9वी ते 12वी मुलं असतील तर काहीच बदल स्वतःच्या आयुष्यात करायचं नाही, फक्त चुपचाप मान खाली घालून. आणि माझा मुलगा 11वीत होता, मुलगी 8वीत होती. म्हणजे तर आम्ही इकडे येणार म्हटल्यावर त्याचं 12वीचं वर्ष होतं, मुलीचं 9वी म्हणजे पुन्हा ते सगळं जो पॅटर्न आपल्याकडे असतो त्याची सुरुवात होती. तरी पण आम्ही सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की नाही आपण जाऊया. कारण त्याच्यात हाच एक भाग होता की मोठ्या ठिकाणी गेलं तर आपल्याला एक्सपोजर मिळेल. आणि इथे आल्यानंतर मुलांनाही खूप कठीण गेलं, आम्हालाही कठीण गेलं. कारण इकडे भाषा वेगळी, इकडे जी आजूबाजूची मंडळी असतात ती पण वेगळी. त्यामुळे म्हणजे सुरुवातीचाच किस्सा सांगतो की मुलगी माझी सुरुवातीच्या 7-8 महिन्यात तिला इथे शाळेत त्रास व्हायला लागला. कारण तिचं शिक्षण हे जरी ती इंग्लिश मिडियमच्या शाळेत होती तरी पण ते मराठी कन्व्हर्टेड इन टू इंग्लिश असा आपला प्रकार असतो. आपण मराठी आधी वाक्य तयार करतो आणि मग ते इंग्लिशमध्ये बोलतो किंवा गरज पडली तरच इंग्लिशमध्ये बोलतो. इथे तर जी तिच्यासोबतची मुलं होती ती पूर्ण वेळ इंग्लिश बोलायची, त्यांचं इंग्लिश वेगळं होतं. तर त्यामुळे तिला आणि तिचा पुन्हा ॲसेंट यावेळेस त्यामुळे काय व्हायचं की ती बोलली की सगळी मुलं हसायची. त्यामुळे तिला ते आणखी म्हणजे जड जायचं. तर 6व्या की 7व्या महिन्यात तिने तिच्या आईला म्हटलं की बाबांना इकडे राहायचं आहे तर राहू दे, आपण मात्र आपल्या गावाला जाऊ, कारण मला इथे असं असं हे होत आहे. तर त्यावेळेस तिच्या आईने तिला खूप छान म्हणजे सांगितलं की म्हणजे जाऊया, काही हरकत नाही तू म्हणते, पण तू तिकडे सांगू रे मी आता दिल्लीला चालली, मी हे करणार मी ते करणार वगैरे वगैरे. आता तू वापस गेले लोक काय म्हणतील की बाबा अरे गेली तर मोठ्या आहे दिल्लीला पण परत आली म्हणजे तुझ्यावर अयशस्वी झाली बाबा, तू यशस्वी झाली नाही असा तुझ्यावर सगळ्यांचा टप्पा आहे. तर मग कसं, तर तिलाही ते हे झालं की अरे हो आपण तर तिकडे समोर आलो की. सो सांगण्याचा माझा मुद्दा असा की इथं तेव्हा खूप म्हणजे सगळ्या ज्या कंडिशन होत्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने पूर्ण कुटुंबाच्या दृष्टीने अशा होत्या की त्यावेळेस मी इथे आल्यानंतर 7व्या महिन्यात गणेशोत्सव होता आणि मी गणेशोत्सवाचा कार्यक्रम पाहायला जेव्हा गेलो होतो तेव्हा माझ्या आजूबाजूचे लोक जेव्हा मराठीत बोलत होते तर आम्हाला वाटलं वा आपण कुठे आलो. कारण अदरवाईज आम्हाला आपली भाषा कानालाच पडत नव्हती, भाषा नव्हती कानाला पडत, लोकांचा बोलण्याचा आणि वागण्याचा पद्धत वेगळी होती. हे सगळं असतंच. तुम्ही दिल्लीत आलात तर हे आहे, तुम्ही परदेशात गेला तर असंच होतं. फक्त दिल्लीत एक छान आहे की कुठेतरी हिंदी आहे, आणखीन एक आता मराठी टक्का भरपूर वाढला आहे. तर त्यामुळे कठीण गेलं, खूप कठीण गेलं. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता म्हणजे मागच्या महिन्यातच माझीच मुलगी ग्रॅज्युएट झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली, MBA पण केलं. तर आता ती म्हणते की आई बाबा तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा नागपूरला, आम्ही तर काही तिथली सोडणार नाही. तर सांगण्याचा मुद्दा असा तुम्हाला की कुठेही तुम्ही नव्या मार्गावर जेव्हा जाता तेव्हा परिस्थिती सगळी तुमच्या म्हणजे नेहमीच्या पॅटर्न प्रमाणे असेलच असं नाही. म्हणजे परिस्थिती नेहमी अशी असते की जी तुमच्या दृष्टीने त्याच्यात अडचणीच खूप असतात, पण त्या सगळ्या अडचणींवर एक एक करून आपण काय छोटे छोटे सोल्युशन्स काढू शकू, काय केलं म्हणजे आपल्या त्या अडचणी सोप्या होतील, हे केल्या गेलं पाहिजे.
म्हणजे मग काय होतं की मग हळूहळू तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. म्हणजे पहिले 2-3 वर्ष आमची त्याच्यातच गेले. त्यामुळे आम्ही तुमच्या सगळ्या मुलांना सांगतो की बा तुम्हाला जर म्हणजे थोडीशी हिंमत करावी लागेल की आपण नव्या क्षेत्रात जातोय आणि तिथं काय ॲडव्हान्टेज मिळेल आणि काय डिसॲडव्हान्टेज राहील याच्यावर वर्क केलं पाहिजे. मग त्याच्यात सोपं उपाय जे आधी येऊन गेले त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. ते तुम्हाला काही आधार देतात का? आधार म्हणजे फायनान्शियल नाही, पण मेन इकडे लागतो इमोशनल आधार. तर तो देऊ शकतील का असे कोणी जर मिळाले तर ते जास्त होतं. त्यामुळे आम्ही ना आणखीन एक छोटासा प्रकल्प राबवतो. तुमच्यासारखी मुलं जर आम्हाला कोणी अशी दिल्लीत आलेली दिसली तर आम्ही त्यांना अगदी आठवणी सांगतो की जेव्हा वाटलं तेव्हा घरी या आणि घरचं जेवण खावण आम्ही तुम्हाला देऊ शकतो. हा जो एक इमोशनल क्वेश्चन असतो त्याचा प्रयत्न इथे काही आणखी जण करतात. त्यामुळे त्या दृष्टीने म्हणजे नागपूर टू दिल्ली प्रवास हा कठीण आहे पण अशक्य नाही. आणि दुसरं एक आहे की जसं मी आता सांगितलं की तुम्ही एकदा येऊन इथे स्थिर झालात तर तुम्ही इतरांना सुद्धा सांगाल की अरे ये मी आहे. सो हा आपला एक म्हणजे हे व्हायला पाहिजे. आपल्यात हा बदल आपण केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कोहीची आहे तर मी नागपूरपर्यंत जाऊ की नाही वगैरे असं नाही. आता म्हणजे कोहीची आहे, दिल्लीला आली आहेस तर तू आता म्हणजे पुढे मी पुन्हा कशी कशा अजून 4 मुली कशा म्हणजे त्यांचा तू गाईड बनली पाहिजेस है ना. आणि त्यांनाही आणता आलं पाहिजे. आणि हे बघ कुठेही नव्या ठिकाणी गेलं तर स्ट्रगल असतोच. कुठेही स्ट्रगल नाही असं नाही. पण ते म्हणतात ना की ती ॲडव्हर्टाईज छान आहे की डर के आगे जीत है ना. तर ते खरं आहे. आणि दुसरी ती ॲडव्हर्टाईज आहे की बात करने से बात होती. त्यामुळे तुम्ही इथं येणार असाल तर तुम्हाला आमच्यासारख्या कोणाला तरी म्हणजे शितोळे सरांसारख्या कोणाला तरी हे घेऊन इथे येऊन मग आमच्याशी कोणाशी तरी संपर्क करून मग आमच्या दोघांच्या मदतीने तुम्ही इथे आलात. मग इथे तुमच्यासारखे कोणी आहेत का ते बघितलं असं करून करता येतं. फक्त इथे 1-2 गोष्टी एन्व्हायरमेंटली आहेत की उन्हाळा आपल्याकडे जेव्हा संपतो तेव्हा इथे उन्हाळा सुरू होतो. पावसाळा आपल्याकडे जेव्हा संपतो तेव्हा आसपास इकडे सुरू होतो. पण इकडे खूप पाऊस नाही. पण थंडी हा एक प्रकार आहे. त्यामुळे त्या वेदरला पोषक थोडंसं स्वतःला तयार करून घेऊन यावं लागतं. आणि डिटर्मिनेशन किंवा मी आधी आहे तर काय मला अडचण येतील त्यासाठी मी कोणतरी आधार शोधेल. आणि असे आधार देणारे खूप आहेत. आता मराठी टक्का तसा खूप आहे की जो तुम्हाला अशी काही अडचण वाटली किंवा काही झालं म्हणजे आता एक कसा आहे सांगतो. मध्ये एक असाच यंग स्टुडंट होता. त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला, तब्येत त्याची बिघडली कोणीतरी. मग त्याच्या 1-2 दिवस त्याच्याकडे कोणा लक्षात नाही आलं. मग त्याला लक्षात आलं लगेच इथल्या सर्कलमध्ये काही 1-2 जणांनी सांगितलं की अशा एका मुलाला काहीतरी महाराष्ट्रातून आला त्याला असा प्रॉब्लेम आहे. लगेच 5-6 जण आणखी जमा झाले. त्यांनी त्याला मदत केली. म्हणजे हा भाग आहे. त्यामुळे डिटर्मिनेशन ठेवायलाच लागेल की मला जायचं तर मला काय काय करायचं आणि करायचं. सर नमस्कार. सर तुम्ही मागच्या म्हणजे जवळपास 2001 पासून स्किल सोलर सेक्टरमध्ये काम करतात आहे. आणि भारतसारख्या देशात असे जे काही रिव्हॉल्युशनरी प्रोजेक्ट्स आहेत ते इम्प्लिमेंट करायला खूप चॅलेंजेस फेस करावं लागते गव्हर्नमेंटला वगैरे. खूप डायव्हर्सिफाईड स्टेट्स आहे, मग त्यांची वेगळ्या पॉलिसीज असतात. तर म्हणजे तुमच्यासारखे तुम्ही जिथे मोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये काम करता व सेंट्रल गव्हर्नमेंटला काय काय चॅलेंजेस असतात अशा गोष्टींना इम्प्लिमेंट करायला ते प्लीज तुम्ही सांगू शकाल. वा तू म्हणजे आणखीन वेगळ्या विषयाकडे नेलंस. ॲक्च्युली याच्यात असं आहे की म्हणजे एक त्याच्या आधी आणखीन एक तू जे रेफरन्स दिला त्याच्यात मी एक आणखी तुमच्या सगळ्यांच्या कामाची गोष्ट करतो. आम्ही जेव्हा 10वी-12वीला होतो त्यावेळेस वाटतं राजीव गांधी प्राईम मिनिस्टर झाले होते आणि त्यांना पुन्हा एक्सपोजर त्यांना बाहेरचं होतं. त्यामुळे ते बाहेरचं जग पाहून आले असल्यामुळे त्यांचं स्वप्न होतं किंवा माझ्या देशात या गोष्टीने या कशा सुरू व्हावे. त्यामुळे त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स हा एक त्यांचा म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की पुढे आपल्याला या सगळ्याची गरज पडेल. त्यामुळे मी पण इलेक्ट्रॉनिक्स विषय जवळ केला. आता इलेक्ट्रॉनिक्स विषय जेव्हा मी घेतला तर तेव्हा आम्हाला शिकवलं गेलं की बा ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्यांना सगळ्यांना इनपुट जे काही असतं ते मिली वोल्ट्समध्ये किंवा कमी वोल्ट्समध्ये आहे. आणि तेव्हाच शिकताना आम्ही
हे शिकलो होतो की बा फोटोवोल्टाईक हा जो एक सायन्स फिजिक्समध्ये आपण शिकतो तर ज्याचा सोलरशी संबंध आहे, तर त्याचं आउटपुट जे आहे ते मिलीवोल्टमध्ये आहे. मग तेव्हा माझ्या डोक्यात किडा आला होता किंवा याचा आउटपुट मिलीवोल्ट आहे, याची रिक्वायरमेंट मिलीवोल्ट आहे, मग याला मिलीवोल्ट म्हणून वोल्टमध्ये येण्याच्या सगळ्यात कन्वर्ट करण्याचे हे दोघं जर एकत्र आले आणि या दोघांचं इंग्लिशमध्ये इफ दे गॉट मॅरिड तर बरेच प्रॉब्लेम सुटतील. त्यामुळे मग मला सोलर या विषयावर सुद्धा आवड होती. सोलर इलेक्ट्रॉनिक्स हा अजून मी त्याला काम करायचं ठरवलं होतं म्हणून मला झालं नाही, पण तो एक विषय असा आहे की ऊर्जा तुम्हाला ज्या याच्यात मिळते सोलर पासून ती तुम्ही तशीच्या तशी किंवा जास्त त्याला त्याच्या फेजेस न बदलवता वापरली तर चांगलं होईल. त्यामुळे सोलर हे माझ्या आवडीचा विषय होता. म्हणून मी इथे याच्या नागपूरला होतो तर तिथे आम्ही 4 दिवसाचं त्या काळात 2001-2 तू जे म्हणाला तेव्हा कुठली कुठली सोलरवर चालणारी उपकरणं आहेत त्यांचं एक आम्ही एक्झिबिशन लोकांना दाखवतो किंवा सोलरवर हे सुद्धा चालतं, ते बाकीचं तर हे नाही. आणि मग 2007-08 वगैरे जो काळ आहे त्या काळामध्ये आपल्या देशातच आपली जी ग्रोथ होत होती तर त्याच्यात आपला जो पॉवर सप्लाय आहे एनर्जी तर ती आपल्याला कमी पडायची, म्हणजे जी काही आपल्याला अवेलेबल होती ती. म्हणून आपल्याला लोड शेडिंग वगैरे या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम फेस करावा लागला. मग लोड शेडिंगचा प्रॉब्लेम फेस करावा लागला म्हणजे तुमचं इलेक्ट्रिसिटी नाही. मग नवीन इलेक्ट्रिसिटी प्लांट त्याचे एनर्जीचे किंवा याचे जे प्लांट असतात ते करायचं त्याला 3-4 वर्ष लागतात. त्याच्यासाठी जागा लागते, पाणी लागतं, आणखी त्याचं जे काही ज्याच्यावर ते लागतं. त्या मानाने सोलर हा एक असा ऑप्शन आहे की याच्यासाठी हे कमी लागतं पण त्याची आउटपुट क्षमता कमी आहे. मग याच्यावर साधारणतः कार्य झालं आणि त्या याच्यात मग 2010च्या सुमाराला एक सोलर मिशन आपल्या देशाने ठरवलं की आपण असं काम करूया पुढच्या 10 वर्षात. तर आणि आणखीन एक बोलता बोलता सांगून देतो की आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की नीती आयोग किंवा या सगळ्या ज्या संस्था आहेत तर किंवा मी मगाशी बोलताना मला सांगितलं की इतरही विषयांची लोक इथे लागतात, तर आपल्या देशाची गरज काय आहे याचं सतत गव्हर्नमेंट फीडबॅक घेत असतं की कुठल्या ठिकाणी काय अडचणी आहेत, त्याच्यावर काय सोल्युशन आहे. तसं सोलरचं हे मिशन आलं. त्या सोलरच्या मिशनमध्ये हे झालं की बाबा हे जे सोलर मिशन आहे हे आपण इतकं कॅपॅसिटीचं बनवू. पण शेवटी तेव्हा आपली परिस्थिती फायनान्शियली किंवा अदरवाईज आपल्या देशांच्या ज्या परिस्थिती होत्या त्या अशा होत्या की त्या याच्यात म्हणजे आपल्याला जरी वाटत होतं तरी आपल्या प्रायोरिटीज त्यावेळेस होत्या की आपली लोकसंख्या, त्याला मिळणारं अन्न, बाकी आपल्या गरजा आहेत की नाही या जास्त होत्या. त्यामुळे याच्याबद्दल जरी ग्रोथ व्हावी असं वाटत होतं तरी पण त्या मानाने तसे म्हणजे डेव्हलपमेंट आम्हालाही वाटत नव्हती. प्लस हे सगळं नवीन होतं त्यामुळे याच्यासाठी जे कुठली गोष्ट करायची म्हटलं तसं म्हटलं जागा पाहिजे, नंतर रिसोर्सेस पाहिजे, तर ते सगळं नव्हतं. त्यामुळे आपण सुरू केलं आणि आपण सुरू केल्यामुळे काय झालं की ज्या देशांमध्ये ते होतं त्यांनी प्रयत्न केला की चला आमच्याजवळ आहे तर तुमच्याजवळ नाही, आम्ही तुम्हाला देतो आणि तो तर व्यवहाराचा बिझनेसचा भाग असतो. तर तसं होतं आणि त्यावेळेस म्हणजे आपण मिली सेंटी डेसिमीटर असं म्हणतो ना तसं सोलरच्या मोजण्याचं तेव्हाचं जे काही परिमाण होतं ते वॉट होतं, किलोवॉट होतं. अगदीच काही झालं तर थोडंफार झालं तर मेगावॅटला आपण टच करायचो जस्ट. आणि मग त्यानंतर आपल्याला जेव्हा काही आपले प्रोजेक्ट सक्सेसफुल झाले, इतर देशांनाही कळलं की आपण याच्यात काम करतो, त्यांनी काहींनी टेक्नॉलॉजी दिली, काहींनी फंडिंग दिलं किंवा गव्हर्नमेंटनी पण त्याला प्रायोरिटी दिल्यावर गव्हर्नमेंटला लक्षात आलं की हे सगळं केलं तर हे होऊ शकतं, फायद्याचं आहे. मग गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतल्यावर नंतरचा पार्ट म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं की गव्हर्नमेंट रिव्ह्यू घेऊन प्लॅनिंग करतं, एक पॉलिसी बनवतं, त्याप्रमाणे एक रोडमॅप तयार होतो आणि मग साधारणतः प्रायव्हेट सेक्टर सुद्धा त्याच्यात सहभागी होतं. तर त्या डेव्हलपमेंट्स गेल्या काही वर्षात झाल्या आणि आता जे मी तुला म्हटलं की बाबा मेगावॅटला जस्ट आपण म्हणजे मेगावॅट हा शब्द आपण थोडाफार उच्चारायचो, इतके कॉन्व्हर्सेशन होतो. आता मात्र आपण गिगावॅटमध्ये बोलतो. सो तो एक मेजर फरक पडला आणि याला कारण आपण त्याच्या पॉलिसी बनवल्या, त्याच्यावर काम केलं, त्याच्या फंडिंग गरजा काय आहेत त्या बघितल्या, टेक्नॉलॉजी काय आहे आणि या सगळ्या याच्यात महत्वाचं असतं मॅनपॉवर. तर ती मॅनपॉवर डेव्हलप करण्याचे पण प्रयत्न केले
आणि नवीन कुठली गोष्ट करायला गेली ना तर असं असतंच की नवीन गोष्ट करायला गेली की ते सगळं काही तुम्हाला रेडीमेड मिळत नाही. जसं मी मग तिला सांगितलं किंवा तुला हे करायचं जसं सोलर सेक्टर झालं करायचं आहे पण तुमच्याजवळच्या फॅसिलिटीज अवेलेबिलिटीज कमी आहेत. मग त्या दृष्टीने प्लॅनिंग करणे वगैरे. तर आता म्हणजे तो फेज मोठा आला पण त्यात आपल्या गव्हर्नमेंट सोबत ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांनी पण बऱ्यापैकी त्यात इन्व्हॉल्वमेंट घेतलं आणि आपण जे काही टार्गेट ठरवले त्या दृष्टीने जी शक्य होती ती पावलं टाकल्या गेली. आणि सुरुवातीला ती कमी होती पण मी आजकाल जेव्हा या वर्षात बोलतो या काही वर्षातलं या 1-2 वर्षात न्यूटनचा जो लॉ आहे तुम्हाला माहित असेल तर कुठली गोष्ट स्टँडस्टिल असेल तर तिला मोमेंटम आणायला जास्त पोहोचला इनर्शिया. पण एकदा तुम्ही ती मोमेंटम मध्ये आणली की तिला आहे तसं चालू ठेवायला किंवा पुण्याला करणं ते सोलर सेक्टर मध्ये पण झालं. त्या काळामध्ये हे सगळं व्हायला मोमेंटम मध्ये आणायला त्रास झाला जास्त एफर्ट घ्यावा लागले. पण आता ते मोमेंटम आलं त्यामुळे कसं झालं की पहिले आम्ही लोकांकडे जायचो सोलर बद्दल बोलायचो तर लोकांना आश्चर्य वाटलं काय असं काही आहे का तुम्ही कोण तुमच्या आधी कोणी आले नाही का की ज्यांनी याच्याबद्दल सांगितलं नाही तुम्हाला काय कळतं असाही प्रकार होता. आता उलट आहे आता लोकच आमच्याकडे सारखे म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात. पण एक आनंद आहे की यूथ जास्त येतात आणि गव्हर्नमेंटची इनिशिएटिव्ह चांगले आहेत. आता सध्या जी एक जी PM सौरघर योजना चालू आहे तर त्याचं थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो की जसं नवीन सुरू केल्यावर इंडस्ट्रीनी मोठे मोठे प्रोजेक्ट टाकले प्लांट टाकले ती सुरुवात झाली पण लक्षात आलं की एका विशिष्ट त्याची गती कमी व्हायला लागली. आणि दुसरं म्हणजे आपण जे कॉमन मॅन आहे तर त्याचा वापर कमी व्हायला लागला म्हणजे अपेक्षित होता तेवढा नाही झाला. ज्याला रूफटॉप सोलर होतात म्हणजे तुमच्या घराच्या छतावर हे सगळं सेटअप लावणं तर तो कमी झाला होता म्हणजे जे अपेक्षित होतं तेवढा वाढला नव्हता. मग त्याला कसं हे करता येतं ही जी स्कीम 22 जानेवारीला जी यावर्षी लॉन्च केली होती की तुमच्या छतावर तुम्ही हे लावा आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स दिल्या होत्या. तर त्या याच्यात एक चांगली गोष्ट झाली की आपल्याला जेवढं वाटलं होतं की लोक डिमांड करतील त्यामुळे जास्त लोकांनी डिमांड केलं. आणि त्याच्यापेक्षा आम्हाला आनंददायक गोष्ट काय आहे की एक मोठं म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये ज्या रिक्वायरमेंट आहे तर तुमच्यासाठी तरुण मुलं आहेत त्यांना एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी तयार झाली. म्हणजे घराघरांवर हे लावायचं आणि त्यासाठी स्कीम आहे सगळी ऑनलाईन आहे फंड्स मुवमेंट होणार आहे. मग तुमच्यासारखे जे तरुण एंटरप्रिनर्स आहेत त्यांना सोलर पॅनल्स त्यांच्याजवळ आहे का त्यांना इन्स्टॉलेशन कसं करायचं त्यासाठी मॅनपॉवर आहे का आणि फंडिंग तर इकडून आलंच होतं. त्यामुळे तो एक चांगला मोमेंटम आला आणि त्या मोमेंटममुळे एक चांगलं झालं की खूप जास्त लोक त्याच्यात इन्व्हॉल्व झाले. आणि त्यांनी काय झालं आणखी की आपली माणसाची ना एक सवय असते की आपण आहे ती गोष्ट सोपी कशी करता येईल त्रास कसा कमी होईल हे आपलं ब्रेन त्या बाजूने चालतं. त्यामुळे तसे सगळे ब्रेन्स आता कामाला लागले आणि ते नवीन नवीन गोष्टी शोधून काढतात आहेत त्यांच्या अडचणीवर मार्ग काढतात आहेत. त्यामुळे त्यातून काही नवीन छान गोष्टी तयार होतात आहेत आणि डेफिनेटली हा एक म्हणजे आम्हाला फार चांगलं वाटतं. कारण कसं आहे आता हे आपण इथं केल्यानंतर देशात एक इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणून आपण फ्रान्ससोबत 2014-15 स्थापन केलं होतं आणि त्यातून आपण पूर्ण जगभर जे जवळपास 110-120 राष्ट्र आहेत की जे त्या याच्यात आपल्या पाठोपाठ आले आहेत म्हणजे आपल्या त्या आपण जे समोर गेल्यानंतर जॉईन झाले आहे तर तिकडं आपल्या मुलांना आपल्या एंटरप्रेन्योर्सला सुद्धा पुढे हे मिळेल. किंवा आणखी एक छोटी पण मजेदार म्हणजे कन्सेप्ट आहे. म्हणजे ही कन्सेप्ट आता आम्हाला केव्हा तरी आम्ही मी 2012ला सोलरच्या निमित्ताने आसाममध्ये होतो तर आम्ही सकाळी 4:30 वाजता तिथे गेटला ते काझीरंगामध्ये गेलो तेव्हा उजेड होता. तेव्हा आम्हाला वाटलं की इथे 4:30 वाजले आहेत मुंबईला 4:30 वाजले अंतर आहे इथे सोलर लावलं आणि वीज जनरेट केली आणि ती जर मुंबईला पाठवली तर त्या अंधारात काम येईल. आणि ऑन द कॉन्ट्ररी सकाळी जसं 4 वाजता उजेड होता तसा संध्याकाळी 4 वाजता अंधार होता जबकि मुंबईला 4 वाजता ऊन होतं. मग हे असं काही झालं तर किंवा मुंबई काय समजा दुबईत सोलर प्लांट टाकला आणि त्याची कारण दुबईत आणखी जास्त वसुली होतो तर हे आम्हाला त्यावेळेस बघायला होतं. पण नंतर गव्हर्नमेंटनी 2015 नंतर जी ISA आली त्यातून तो एक कन्सेप्ट आता प्रमोट केला आहे की ही सगळी राष्ट्र जी आहेत त्यांनी जर स्वतःच्या ठिकाणी असे सोलर इन्स्टॉलेशन केले
त्यांचा जो जेव्हा ऊन आहे तेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट केली आणि त्यांचा जो अंधार आहे त्यांना दिली, तर हे वाईस वर्ष होणार ना. म्हणजे सकाळी हा त्याला देईल तर संध्याकाळी तो त्याला देईल. मग म्हणजे नेट इफेक्ट आला तर ते एकमेकांची ठरवू शकतील की बा कोणी जास्त घेतले कोणी नाही, त्याचे पैसे देऊन काम करू शकतील. तर तसा पण एक प्रोजेक्ट पुढे येऊ घातला आहे. त्यामुळे आपल्याकडे आता ही जी मॅनपॉवरची तयार होते किंवा हे सगळं सेटअप आपल्याला करता येतोय, त्यांना पुढे अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि हा एक चांगला भाग आहे. म्हणजे तुमचं सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे या सेक्टरमध्ये. आणि एक छोटंसं म्हणजे ऍडिशन करतो की जसं आपण सोलर केलं होतं, तसं आता एक हायड्रोजन मिशन गव्हर्नमेंटने रिन्युएबल एनर्जी आपण काम करतोय. तर 2020 मध्ये जिथे आपण सोलरमध्ये होतो ते आपण आता 2010 मध्ये सोलरसाठी जिथे होतो तिथे आपण आता हायड्रोजनसाठी आत्ता आहोत. म्हणजे पुढची 10 वर्ष आपल्याला त्या क्षेत्रात काम केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं काय असतं की हे इकॉनॉमिकल व्हायला पाहिजे, म्हणजे अफोर्डेबल व्हायला पाहिजे. म्हणजे आता तू काल सांगितलं किंवा तू तुझं काम आटोपून काय तुझे हे होते ऑब्जेक्टिव्ह ते करून तू विमान आणि दिल्लीत आला काल, कारण ते अफोर्डेबल होतं. किंवा नाही ठीक आहे तिकीट पण मी काढू शकेल है ना. तर ते जे आहे ते या याच्यात म्हणजे अप्लिकेबल असतं की सोलरमध्ये आता कालच मी काहीतरी एक बातमीवरती ₹2.30 की 20 पैशांनी कोणतरी सोलर इलेक्ट्रिसिटी ऑफर करणार असं म्हणतात आहे. म्हणजे आमच्यासाठी 2010 मध्ये ही किंमत 15-16 रुपये होती, ती आता ₹2.20 आहे. आणि आणखी एक बघा, आपण इन्फ्लेशन वगैरे बद्दल बोलतो, विचार करा तेव्हा 15 रुपयाला 3 कप चहा मिळायचा. आज एका कपाच्या चहाची किंमत जर समजा 8 रुपये असेल तर 3 कपची किंमत 24 आहे आणि मला इलेक्ट्रिसिटीवर तर ₹2.40 मिळते. तर हे म्हणजे टेक्नॉलॉजी आली, मॅनपॉवर आली, नवीन क्षेत्र. तसं हायड्रोजन बाबतीत एक्सपेक्टेड आहे की पुढच्या 10 वर्षात आपल्याला म्हणजे स्केलिंग झाल्यामुळे ते कमी किमतीत मिळेल. आणि शेवटी एनर्जी हा आपल्या मनुष्य म्हणजे आपलं जे इकोसिस्टीम म्हणा किंवा आपलं जीवन आहे त्याचा मेन आहे एनर्जी. आणि ती पण अफोर्डेबल. आणि आणखीन एक त्यात शब्द आलाय एफिशियंट. कारण नुसती अफोर्डेबल होऊन चालत नाही, ती एफिशियंटली मिळाली की नाही. आता इथे हे सगळे LED लावले आहेत. पहिले इथे ट्यूब असायचे, त्याचं कन्झम्पशन जास्त होतं. नंतर मग ते CFL आले तर ते ट्यूबपेक्षा कमी कन्झम्पशन करायचे आणि कन्झम्पशन कमी कमी त्याचे बिल कमी झाले. यांनी आणखीन कमी केले आणि आता हे हायड्रोजन आणि हे सगळं आपण ऐकतो त्यामुळे आणखी. सो पण याच्यात एक महत्वाचा भाग तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की हे जे ट्रान्सफॉर्मेशन होत आहे हे आपल्या देशात होतं आहे, हे सगळं आपण आपल्या देशात करतो आहे. इतर राष्ट्रांना हायड्रोजनचं आपण बनवतो ते पण आपण जर इतर राष्ट्रांना देऊ शकू तर जे आज क्रूड ऑइल जे आपण बाहेरून आणतो त्यामुळे त्याच्यावर आपला पैसा जास्त खर्च होतो आणि तो न होता आपल्या देशात हे स्वस्तात तयार झालं आणि हे जर आपण इतरांना दिलं तर जे क्रूड ऑइल वाले आज मजा करतात आहेत ते कदाचित पुढच्या दहावात आपण करू. जसं की आपण आपल्या चर्चेत बोललो की भरपूर मुलं बाहेरून वेगवेगळ्या राज्यातून UPSC साठी येतात आणि प्रचंड प्रमाणात प्रयत्न करतात आणि त्यांची म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशनची जी ही असते त्या लिमिटेड सीट्स असतात. देन ऑप्शन A म्हणून आपण घेतो, बट ऑप्शन B म्हणून एका यूथला भरपूर सगळ्या अपॉर्च्युनिटीज पाहिजे. सो कमिंग टुवर्ड तुमचं पर्टिक्युलर सेक्टर ही पॉवर सप्लाय. सो सर मोर स्पेसिफिकली तुमच्या पॉवर सप्लायमध्ये एका यूथला कोणत्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड होतात आणि कोणत्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे सो दॅट एक तो यूथ व्हॉट एव्हर आपला युवा त्याचं सस्टेनेबल लाईफ जगू शकेल आणि पुन्हा एक चांगलं स्टेटस बनवू शकेल. वा मस्त. त्यात एक आणखी एक छोटीशी गोष्ट मी ऍड करतो की लाईफस्टाईलमध्ये फरक काय पडलाय. कोविड काळात काय झालं की आपल्याला वाटायचं की मी माझ्या गावातून शहरात गेलो आणि शहरात राहिलो आणि तिथे पैसे मिळवले तरच आयुष्य आहे. पण कोविड काळात एक वेगळी म्हणजे गोष्ट घडली की हे जे मायग्रेशन आहे हे शहरात आलेल्या अनेकांना लक्षात आलं की अरे मला शहरात राहायची गरज नाही. किंवा ज्यांच्याजवळ चांगले पैसे मिळवले होते ते गावाकडे गेले आणि ज्यांना लक्षात आलं की बा आपल्याला कमी पैसे मिळतात, उत्पन्न कमी आहे
त्यामुळे इथे आपल्याला कठीण परिस्थिती राहावं लागतं. त्यापेक्षा मी माझ्या गावात गेलो आणि केलं तर होऊ शकतं. हा पण एक भाग झाला. त्यामुळे हा एक मेजर चेंज झाला. आणि हे सगळं तुमच्या प्रश्नाच्या उत्तराशी संबंधित जे असं आहे की तुम्हाला आता जे काही करायचं आहे म्हणजे ते तुम्हाला मोठ्या शहरांपेक्षा इतर नवीन भागांना करायचं आहे. आणि तुम्ही जे काही करणार आहात त्याचा बेसिस आहे एनर्जी, इलेक्ट्रिसिटी म्हणा, हे म्हणा. म्हणजे आणि आणखीन एक मेजर फरक काय पडत चाललाय की पहिलेच्या काळी कसं होतं की कुठेतरी एका ठिकाणी पॉवर निर्माण करा आणि बाकी ठिकाणी घेऊन जा. पण जसं मी सोलरचं सांगितलं किंवा मी हायड्रोजनचं सांगितलं की जी आता आपली फ्युचर एनर्जी आहे, तर याचं जर समजा तुम्ही ज्या गावात आहात, कुठलंही एखाद्या लहान गावात, हे तर कुही म्हटलं, कुही हे मोठं गाव होईल असं समजूया. कुठल्याही एखाद्या लहान गावात जर का एक सेटअप किंवा एक इकोसिस्टम आपल्याला बनवायचं आहे, तिथे आपण एक चांगलं लाईफ जगू शकू. म्हणजे तिथे राहणारी लोकही त्या गावाच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याचंही करतील आणि प्लस त्यातून जे काही निर्माण झालं ते इतरांसाठी पण देतील. किंवा मग अशी त्यांनी सांगितलं की त्या आपल्या बाजूच्या देशामध्ये त्यांनी घरोघरी असं सांगितलं की तुम्ही घरोघरी आपापलं प्रॉडक्ट तयार करा किंवा जे प्रॉडक्ट तुम्हाला करायचं आहे ते एका ठिकाणी न करता तुमच्या घरी करा, त्याचं सगळं आम्ही करू. आता असे अनेक उदाहरणं आम्ही बघतो की जे चेंज झालेले आहेत आणि यांना सगळ्यांना पॉवर जी लागणार आहे ती तिथे लागणार आहे. आणि ती जसं सोलर जर साधारण लहान गाव आहे ते सूर्यप्रकाश जर भरपूर असेल त्याने तिथला सूर्यप्रकाश टॅप करावा आणि त्याच्यावर आपल्या गरजा पूर्ण कराव्या. मग हे सगळं करायला तुम्हाला गावात मॅनपॉवर लागणार आहे, ज्यांना हे माहिती आहे. हे सगळं करायला तुम्हाला गावात फायनान्शियल इन्स्टिट्यूशन लागणार आहे किंवा त्याची लोक लागणार आहे की जे तुम्हाला हे देतील. आणि त्यातून आपल्याला एक चांगलं लाईफ किंवा भारतातलं फ्युचर आम्हाला जे वाटतं की काय असावं. मेट्रोज वाढतात आहे त्या कदाचित त्याचा वाढीचा वेग मंदावेल किंवा कदाचित पुढे पुढे असे होईल की लोक म्हणतील याच्यापेक्षा लाईफ तिकडे चांगला आहे. आणि लाईफ चांगला असल्याबरोबर दुसरी गोष्ट आवश्यक असते की मला म्हणजे माझं इकॉनॉमिक्स बरोबर आहे की मला जे काही हवं आहे ते मला मिळत आहे की नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली इकडे. पहिले गावातून लोक इकडे यायचे, त्यांना काय असायचं, मला पिक्चर बघायचा आहे, पिक्चर मधल्या हिरोला बघायचं आहे, कारण ती क्रेज होती. आता ते सगळं तुमच्या हातात आलंय, इकडं ते लहान झालंय आणि ते तुम्ही तिथेही करू शकता. आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही स्वतःही हिरो होऊ शकता पिक्चर मध्ये. त्यामुळे लोकांना ते पण एक पण या सगळ्यांची एक मेन गरज आहे की तुम्हाला एनर्जी तिथं उपलब्ध असेल सो दॅट तुमच्या रिक्वायरमेंट तुम्ही सहज करू शका. तोच तुझा प्रश्न होता. त्यामुळे या ज्या डेव्हलपमेंट झाल्या यातून आपल्याला हे सगळं जर आपण मायग्रेशन, रिव्हर्स मायग्रेशन ज्याला म्हणतात ते जर करू शकलो, त्याचा पार्ट आपण कोविड काळात बघितलाय. लोकांना अंदाज आलाय की मी गावात राहिलो तरी चांगलं लाईफ जगू शकतो. आणि तिथे माझा पुन्हा तो जो एक शब्द मी सारखा तुम्हाला सांगतो, एक्सपोजर. जी मुलं शहरात आली होती, इथे दिल्लीतलं उदाहरण होतं. इथे दिल्लीमध्ये कोविड काळात जी लोक होती त्यातली साधारणतः 20 to 30% लोक इथून परत गेली आणि त्यातली हार्डली 2-3%च परत आली. बाकी सगळी तिथे रमली, कारण त्यांना म्हणजे त्यांना जे हवं होतं ते तिथे मिळालं की त्यांना हे लक्षात की इथे येऊन आम्हाला या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. म्हणजे घर घ्यायचं तर त्याची कॉस्ट जास्त लागते, ते कुठे एका बाजूला असतं, मुलांना शाळेत टाकायचं तर त्याची कॉस्ट जास्त आहे. कारण शेवटी इथलं लाईफ हे थोडं कॉस्टली आहे, कारण तुम्हाला माहिती आहे किंवा आपण तो विषय आत्ता घेऊन आहे. पण आपण जर आपल्या गावाकडे गेलो आणि तिथे जर चांगली इकोसिस्टम तयार केली, इथं आपलं लाईफ सेक्टर तयार केलं तर आपल्याला चांगल्या गोष्टी मिळू शकतील. त्यामुळे आणि त्याचा बेसिस आहे एनर्जी. आणि त्याच्यात मी तुम्हाला काय सांगितलं की एनर्जी ही आता कुठेतरी एका ठिकाणी केली असं नाही, तुम्ही तुमच्याच गावात या सगळ्या प्रकारचे एनर्जी ऍप्लिकेशन्स तयार केल्या, त्याच्यावर तुमच्या गावाच्या रिक्वायरमेंट जर का फुलफिल झाल्या तर तुम्हाला इतरांकडे पाहावं लागत नाही. आणि हे सगळं असताना आपला जो युथ आहे किंवा आपली जी मॅनपॉवर आहे ती तिथेच कामात येईल, ती तिथेच काम करू शकेल आणि एक चांगलं लाईफ पण जगू शकेल. कारण शेवटी म्हणजे जरी मी दिल्लीच खूप छान आधी सांगितलं तरी आताच माझा एका मित्राची गप्पा सांगतो की त्याचं तो गुडगावला राहतो आणि त्याचा जॉब त्याला नेमका गुडगावहून नोएडाला करावा लागला. या दोन मधलं अंतर आहे साधारणतः 45 किलोमीटर. आणि या 45 किलोमीटरला जायला तुम्हाला गावात कदाचित 1 तास लागत आहे, इथे त्याला 2.5 तास लागतात. म्हणजे सकाळी 10 वाजता ऑफिसला जायचं त्याला 7:30ला घरून निघावं लागतं, संध्याकाळी 5:30ला ऑफिस संपलं तर त्याला घरी पोहोचायला 8 वाजतातच.
प्लस एवढं ट्रॅव्हलिंग करायचं म्हणजे स्वतःची गाडी घेतली तर त्याचे एक्सपेन्सेस येतात. तर याच्यापेक्षा असा एक प्रवाह आता इकडे चालू झालाय की गावात जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, चांगलं इकोसिस्टीम तयार केली तर एक चांगलं लाईफ येऊ शकतं. आणि हे थोडंसं आपण वेस्टर्न कंट्रीमध्ये पण बघितलंय. किंवा तुम्ही जोहोचं जर का नाव ऐकलं असेल, जोहो इथे सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे अगदी की ग्रामीण भागात त्यांनी तो सेटअप उभा केला असेल. आणि आपण तो जोहो म्हणतो. मी तुम्हाला आपलं उदाहरण देतो की आपली बाप म्हणून एक कंपनी आहे तुमच्या नगरजवळ. आपलंच उदाहरण आहे. बाप नावाची BAAP नावाची कंपनी आहे. तर तो US ला होता. तो तिथून आला, नगरजवळ आला, अगदी माळरानावर त्यांनी त्याचं म्हणजे सगळं फॅक्टरी उभी राहिली गेली, त्याला खूप प्रॉब्लेम आले, त्या सगळ्यांना फेस केलं. आणि त्यांनी केली तर बरोबर होता, 400 की 500 मुलांना त्यांनी जॉब दिला. म्हणजे अशी उदाहरणं आहेत ना आपल्यासमोर. तर त्यामुळे हा एक नवा, शेवटी तुम्हाला हवं काय, एक छान लाईफ. आणि छान लाईफ म्हणजे काय, तर तुम्ही तिथं सगळं जर म्हणजे असं सेल्फ रिलायंट बनवलं आणि उद्या तुम्ही तिथे कमवलेल्या पैशावर 4 दिवस दिल्लीत आले किंवा 4 दिवस मुंबईत गेले, मुंबईतल्या झगमगाटात राहिले, तर कदाचित 7व्या 8व्या दिवशी आपल्याला वाटू शकते गडे आपला गाव बरा. नक्कीच सर. पहिली मुलाखत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे संवाद आपल्याबरोबर झालेलं आहे. पाठक सरांचं नेहमीच आपल्याला सहकार्य असतं आणि या संवादाला सुरुवात झालेली आहे. असंच एक सुरुवात आपण केली होती कोविडच्या दरम्यान, जी 365 दिवसानंतर थांबली. अशीच एक सुरुवात केली आपण 25 फेब्रुवारी 2021ला, जी कंटिन्युअसली चालू आहे, अजून कित्येक वर्षी ती चालत आहे. आणि ही जी काही संवाद शृंखला आहे ती देखील आज पाठक सरांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. आपण सगळ्यांच्या प्रश्न उत्तर दिली. मी आपल्या चौधरी मॅडमांना विनंती करतो की काय सेशनचं समारोप करा. निश्चितच सर, आपले सर्वप्रथम मी पाठक सरांचे धन्यवाद मानते की सुरुवात होती आणि सुरुवातीला जो ओपनिंग बॅट्समन असतो त्याने बॅटिंग कशी केली याच्यावर तो गेम अवलंबून असतो. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या छोट्याशा गल्लीतून या झगमगाट असणाऱ्या दिल्लीत आमची पोरं करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आलेली आहेत. नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र हे ब्रीदवाक्य त्यांचं आहे. हृदयात महाराष्ट्र असताना राष्ट्रातील तरुण कशा माध्यमातून पुढे जातील आणि तेही दिल्लीत असणाऱ्या तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून आणि मार्गदर्शनातून. आणि त्याची सुरुवातच मुलाखतीच्या माध्यमातून आपण दिली. आणि अगदी आपल्या उगवत्या शैलीत आणि त्यांच्या भाषेत त्यांना समरस होऊन नागपूरमधील आपला प्रवास असेल, बदलत्या जगाला विद्यार्थ्यांनी कसं सामोरं जावं, त्यांना उपलब्ध असलेल्या संधी काय काय आहेत आणि करिअर कट्ट्याच्या माध्यमातून ते स्वतःला कसे घडवू शकतात या संदर्भातील अनेक प्रश्नांची आपण सुंदर अशी उत्तरं दिलीत. त्याबद्दल मी करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करते. आमचे अध्यक्ष माननीय श्री शितोळे सर, आपलेही मी आभार व्यक्त करते. सर्व प्रश्नार्थी किंवा मुलाखत घेणारे आमचे विद्यार्थी यांचेही आभार व्यक्त करते. आणि हा मुलाखतीचा कार्यक्रम ते संपला असं जाहीर करते.